जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये खालीद का शिवाजी नावाचा चित्रपट आला आणि या चित्रपटावरून सध्या रणकंदन चालू आहे. परंतु या चित्रपटाच्या निमित्तानं काही प्रश्न सुद्धा निर्माण झालेत. त्यामध्ये पहिल्या त्या चित्रपटातल्या संवादाच्या निमित्तानं प्रश्न असे आहेत की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये खरंच 35% मुस्लिम होते का? याचं उत्तर असं आहे की अजिबात नाही. अशा प्रकारची नोंद कुठेही नाही. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दौलत खान दर्या सारंगी होते किंवा शिवाजी महाराजांकडे सध्या सरदार सिद्धी वाहवा सिद्धी हिलाल यासारखे सरदार होते, याबद्दल उल्लेख आढळतो. पण 35% मुस्लिम असण्याची नोंद कुठेही मिळत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांचे अंगरक्षक हे 10 अंगरक्षक मुस्लिम होते का? तर याचंही उत्तर नाही असं आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या भेटीला जात असताना जे 10 अंगरक्षक निवडले त्यापैकी एक अंगरक्षक सिद्धी इब्राहिम नावाचे मुस्लिम होते, याचा उल्लेख आढळतो. पण 10च्या 10 अंगरक्षक मुस्लिम आहेत याचं नोंद कुठेही आढळत नाही. मुळात त्या चित्रपटाचं नावच चुकलंय. लोकभावना लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे एकेरी घेणं ही सर्वात मोठी चूक आहे. अनेक मेसेज मला या निमित्तानं आले आणि त्या मेसेजमध्ये असं लिहिलं होतं की खालीद का शिवाजी हा चित्रपट मुळात मुस्लिम समाजानं काढायला नको होता. आणि ज्यावेळी या गोष्टीच्या खोलात आम्ही शिरलो त्यावेळी लक्षात आलं की या चित्रपटाचे निर्माते हे सुषमा तेवर आणि मायकल तेवर हे आहेत. या चित्रपटाचं डायरेक्शन म्हणजे दिग्दर्शन हे राज मोरे यांनी केलंय. या चित्रपटामध्ये मुख्य पात्र अभिनेत्याचं क्रिश मोरे, सुषमा देशपांडे, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे यांनी केलंय. या चित्रपटाचे संवाद कैलास वाघमारे आणि राजकुमार तांगडे यांनी लिहिलेत. म्हणजे मुळात या संपूर्ण टीम मध्ये कोणीही मुस्लिम नाही. मग अशी परिस्थिती असताना या चित्रपटाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न होतो का, अशी चर्चा चालू आहे. मुळात प्रश्न असा आहे की 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीमध्ये पर्यावरण असेल, शिक्षण असेल, संस्कार असेल, शस्त्र संशोधन असेल, गडकोटांचं संवर्धन असेल, मुद्रा संशोधन असेल, अशा शेकडो क्षेत्रांमध्ये अफाट असं काम करून ठेवलंय. पण 400 वर्षानंतर सुद्धा तुम्ही आम्ही जर शिवरायांना जाती आणि धर्मामध्ये अडकवणार असू तर आमच्या इतके करंटे आम्हीच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.